या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी उरलेत केवळ 30 मिनिटं शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेकरता बरोबर 5:30 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। शरद पवार नेमकं काय बोलतायत याकडे विशेष लक्ष असेल। वायबी चव्हाण सेंटर मध्ये ही पत्रकार परिषद होईल। शरद पवार अंतिम निर्णय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करण्याची शक्यता आहे। शरद पवार यांच्या भूमिकेकडे अर्थातच आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। सकाळपासूनचा आज आपण घटनाक्रम पाहिला तर मात्र सकाळपासूनच कार्यकर्ते वायबी चव्हाण सेंटर परिसरात दाखल होण्यास सुरुवात झालेली होती। अर्थात कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा आहे की अध्यक्षपदी शरद पवारच असावेत। सुरुवातीला मात्र म्हटलं जात होतं की कार्याध्यक्ष म्हणून नाव एखाद्या नेत्याचं हे पुढे येईल, मात्र तो देखील ठराव तो देखील प्रस्ताव या कोर कमिटीकडून फेटाळण्यात आलेला आहे आणि शरद पवारच अध्यक्ष असावे असं म्हणत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर झालेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, बरोबर 30 मिनिटं उरलेली आहेत। 30 मिनिटांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण असतील याचा फैसला होणार असल्याचं म्हटलं जात आहे। सगळ्यांचंच लक्ष पवार यांच्या पत्रकार परिषदेत। चेतन, माझा आवाज येतोय, तुमच्या मागे ढोल ताशांचा गजर होतोय, कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करताना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पवार त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। शरद पवार संध्याकाळी 5:30 वाजता या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत। काय नेमका निर्णय जाहीर होऊ शकतो, काय संकेत पोहोचतायत, काय घडतंय नेमकं वायबी चव्हाण सेंटर मध्ये? नक्कीच लागवी ज्या प्रकारे कमिटीने अहवाल सादर केलेला आहे त्याचा ठराव मंजूर केला की शरद पवार यांची निवृत्ती आम्हाला अमान्य आहे आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर कायम राहावं आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 5:30 वाजता या ठिकाणी आता शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आपण पाहू शकतो एक पूर्वानुमान लावलेलं आहे कार्यकर्त्यांनी की आता ही कुठेतरी पत्रकार परिषद आहे ती त्यामध्ये शरद पवार आहेत ते आपली निवृत्ती रद्द करतील आणि ज्या प्रकारचं वातावरण बघतोय की जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते एकंदरीत या ठिकाणी जल्लोष करत आहेत आणि एकंदरीत ढोल ताशाच्या गजरामध्ये हे एकंदरीत या ठिकाणी आता हा उत्साह आपण कार्यकर्त्यांना पाहू शकतो की कशा प्रकारे हे या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 5:30 वाजता ते काय करतात ते आपल्याला पाहावं लागणार आहे। ते आपल्यासोबत विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी काय सांगतात। 5:30 ला पत्रकार परिषद आहे, आत्ताच जल्लोष होतोय, तुम्हाला काय एकंदरीत वाटतं की? आम्हाला ही अपेक्षा आहे की साहेब आमच्या सगळ्याच्या विनंतीचा भावनेचा मान ठेवून आज निर्णय मागायला घेतील। समितीने देखील त्यांचा निर्णय राजीनामा फेटाळलेला आहे आणि साहेबांनी सांगितलं होतं की समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल। एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये 3 दिवस उपोषण सुरू होतं वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे रक्तानेही अगदी मेसेज लिहिले होते की अशा प्रकारची निवृत्ती करण्यात येऊ नये। आता काय एकंदरीत भावना आहे? आता आमची तीच भावना आहे, साहेब आमच्या सगळ्या भावनेचा कदर करतील। आज देखील एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, समितीने हा राजीनामा फेटाळला आहे। साहेबांनी सांगितलं होतं समितीचे निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि आम्हाला खात्री आहे की साहेब हा राजीनामा मागे घेतील आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या भावनाचा आदर ठेवतील। एकंदरीत लागवी आपण पाहू शकतो की उत्साह आहे आणि विशेषतः 82 वर्षाचा हा युवक नेता आम्हाला हवा आहे। देशातील युवकांच्या एकंदरीत अपेक्षा आहेत आणि त्या कुठेतरी शरद पवार यांनी पूर्ण कराव्यात। येऊ घातलेल्या निवडणुका आहेत एकंदरीत आणि त्या जर पाहिल्या तर एकूणच या ठिकाणी शरद पवार यांची संपूर्ण देशाला गरज आहे, म्हणूनच त्यांनी निवृत्ती मागे घ्यावी आणि त्याच प्रकारे कुठेतरी ठराव मंजूर झालेला आहे। म्हणून पत्रकार परिषदेमध्ये फक्त आता औपचारिकता आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। लागवी निश्चित चेतन, आता काउंटडाऊन ऑलमोस्ट सुरू झालेला आहे, केवळ 30 मिनिटं उरलेली आहेत या पत्रकार परिषदेसाठी। पण त्यापूर्वीच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय। पवार नेमका काय निर्णय घेणार या संदर्भात काय संकेत पोहोचतायत? कार्यकर्त्यांच्या अर्थातच मताचा आदर केला जाईल, त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या जाणार नाहीत असं जरी शरद पवार म्हणत असले तरी आपला निर्णय घेण्यासाठी म्हणून शरद पवार यांनी काही वेळ सुद्धा मागितलेला होता। नक्कीच
राघवी मी दाखवू इच्छितो की ज्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मागेही कार्यकर्ते उभे आहेत, काही आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना प्रत्येकाला एकच वाटत होतं की जो निर्णय घेतलेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडण्याचा आणि एकंदरीत कोणतं निवृत्ती घेण्याचा, तो पवार साहेबांनी मागे घ्यावा आणि त्याप्रमाणेच आता एकूणच या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो उत्साह आहे कुठेतरी त्यांना पूर्वानुमान लागलेला आहे की आता शरद पवार आहेत ती निवृत्ती मागे घेतील आणि यापुढेही शरद पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभेल आणि त्याच आक्रमकतेने ते राष्ट्रीय पातळीवर आपली भूमिका मांडतात, तीच मुंबई असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी भूमिका मांडतील. आपण काही युवतींची बातचीत करूया. काय सांगाल तुम्ही, काय वाटतं? खूप आनंद वाटतोय मला. महाराष्ट्राच्या तमाम तरुणांना, तरुणींना, महिलांना अतिशय आनंद वाटतोय. आज खरी दिवाळी राष्ट्रवादीची असं मला वाटतं. व्हेरी हॅपी. आता थोड्याच वेळात ते भूमिका जाहीर करतील पवार सर. काय वाटतं पुढील वर्षभरात त्यांनी कशा प्रकारे मार्गदर्शन करावं? टायगर इज बॅक. टायगर इज बॅक. दॅट्स इट. एकंदरीत आपण पाहू शकतो की एकंदरीत ज्या प्रकारच्या गोष्टी सुरुवातीला होत्या की महाराष्ट्राचा आणि देशाचा बुलंद आवाज शरद पवार तो पुन्हा एकदा या ठिकाणी बुलंद होताना दिसतोय आणि एकूणच आता थोड्याच वेळामध्ये याची अधिकृत घोषणा आहे की शरद पवार करण्याची शक्यता आहे. राघवी. निश्चित चेतन, आपण पाहतोय या ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आहे आणि पुढच्या अर्धा तासात शरद पवार आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. सगळ्यांचंच लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे. चेतन, तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी देखील तुम्ही संवाद साधतच राहा, पण अर्थात लोकशाहीचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत. सर, पुढच्या अर्ध्या तासात केवळ 5:05 झालेली आहेत, बरोबर 29 मिनिटानंतर राष्ट्रवादीला आता अध्यक्षाचं नाव ते स्पष्ट होणार आहे, फैसला होणार आहे. नेमकं काय होणार आहे? नाही, खरं तर ही खूप महत्त्वाची 25 मिनिटं आहे पुढची आणि त्याचा सगळे लाईव्ह अपडेट आपण दाखवणार आहोत लोकशाहीवर. आपल्या सगळ्या ग्राउंडवरच्या रिपोर्टर्सकडे देखील आपण जाणार आहोत आणि सोबतच या सगळ्या घटनांचं विश्लेषण देखील पुढच्या त्या पत्रकार परिषदेत करणार आहोत. बरोबर 24 मिनिटं आता बाकी आहेत. 24 मिनिटांनंतर शरद पवार ही पत्रकार परिषद घेतील आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आपण बाहेर बघितला तर त्यांना कुठेतरी त्या निर्णयाचा अंदाज आलाय. ही गोष्ट आता स्पष्ट होते. माझ्या ते काही कार्यकर्ते बोलतात, आपण ते पण ऐकूया आणि पुन्हा ही चर्चा सुरू ठेवूया. सारखा आनंद आम्हाला जगात दुसरा कुठलाच नाही. वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या की पवार यांच्या निवृत्तीनंतर महाविकास आघाडी सुद्धा तुटेल, कुठेतरी भाजप पुन्हा मुसंडी मारेल. आता काय वाटतंय? महाविकास आघाडी ताकदीने उभे राहील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि येणाऱ्या इलेक्शनला साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामोरे जाऊ. मेरा सिर्फ इतना ही कहना है कि टाइगर इज बैक एंड वी आर मोर पावरफुल देन बिफोर. ज्या प्रकारे आपण पाहत होतो आज आता दिवाळीला आली आमची दिवाळी आली आता आमची. आनंदाने आम्ही एकदम मग्न. साहेबांना आम्ही थँक्यू बोलणार. साहेबांना आमच्या विनंतीचा मान ठेवला. एकंदरीत आता आज या निवृत्तीची गोष्ट पुन्हा माघारी घेतल्यामुळे आमच्यासाठी हा दिवाळीपेक्षा लहान सण नाही आहे, लहान कालावधी नाही आहे असं कार्यकर्ते सांगतायत. आणि आता त्यांचे आभार मानून या ठिकाणाहून गेले 3 दिवस जे ठिय्या मांडून कार्यकर्ते होते, जे तरुण असतील, प्रौढ असतील, ते या ठिकाणून आता निरोप घ्यायची शक्यता आहे. जर पवार यांनी निवृत्तीची घोषणा जी त्यांनी निर्णय घेतलेला होता तो जर रद्द झाला तर नक्कीच याच भावना आहेत त्या राष्ट्रभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरामन रोशन गायकवाडसह मी चेतन नावरे, मुंबई. चेतनने आपल्याला ही माहिती दिलेली आणि ही सकाळची दृश्य ती जी बैठक झाली होती त्या बैठकीच्या वेळेस शरद पवारांना याची कल्पना देण्यात आली होती की काय निर्णय घेतला त्या समितीमध्ये आणि पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते तिथे होते. म्हणजे राज्य पातळीवरचे, देश पातळीवरचे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल तिथे आहेत, छगन भुजबळ तिथे आहेत, PC चाकू आपल्याला तिथे दिसत आहेत, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, ही सगळी पक्षाची वरिष्ठ मंडळी तिथे होते. आणि हा जो जल्लोष आहे ना लागवी, हा सूचक आहे शरद पवार काय निर्णय घेऊ शकतात हा याचा एक कुठेतरी अंदाज कार्यकर्त्यांना आलेला आहे. शरद पवारांचा निर्णय आणि ही पक्षाची सगळी वरिष्ठ मंडळी आहेत, म्हणजे युवतीच्या कार्यकर्त्या त्या सक्सेना सलगर आहेत, मेहबूब शेख आहेत, ही सगळी मंडळी गेले 2 दिवस आपल्याला आक्रमक बघायला तिथे मिळत होती. अत्यंत आक्रमक पद्धतीने शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी ही मंडळी आंदोलन करत होती, उपोषण करत होती. आणि याच नेत्यांच्या, खरं तर याच युवा चेहऱ्यांच्या आग्रहाला किंवा त्यांच्या रेट्याला धरून शरद पवारांना आपला निर्णय किमान होल्डवर टाकावा लागला होता. आणि ती समिती नंतर आपण त्या समितीचा निर्णय येईल आणि आपण त्याच्यातनं आपला निर्णय
निर्णय काय असेल तो फायनली ठरवू असं शरद पवारांनी घोषित केलं होतं. पण गेल्या 2 दिवसामध्ये खूप इंटरेस्टिंग घडामोडी झाल्यात. काय काय झालं याच्यामध्ये? शरद पवारांचं पुस्तक येतं. शरद पवारांच्या पुस्तकानंतर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सुरू होतात. अनेकांना असं वाटलं होतं की त्या पुस्तकाच्या माध्यमातून शरद पवारांना क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे, खुलासे करायचे आहेत 2019 ते 22च्या काळात काय काय झालं होतं, अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी कसा झाला होता, अजित पवारांची चर्चा होती, अजित पवार भाजपच्या जवळ चाललेत की काय, अजित पवार भाजपसोबत जातील अशा चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर ते पुस्तक येत होतं. मात्र ते पुस्तक आणि त्याचा कॉन्टेंट बाजूला राहिला आणि शरद पवारांनी अचानक हा बॉम्ब टाकला. आता याच्या मागे वेगवेगळे अर्थ तेव्हा काढले जात होते की शरद पवारांना नक्की काय अपेक्षित होतं. शरद पवारांना आपला वारस ठरवायचा आहे, शरद पवारांना आपला उत्तराधिकारी ठरवायचा आहे, शरद पवारांना मवियामध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे, शरद पवारांना उद्धव ठाकरेंच्या वाढत्या लोकप्रियतेला कुठेतरी काउंटर करायचं आहे. वेगवेगळ्या शक्यता होत्या, वेगवेगळ्या शक्यता याच्यातनं चर्चा सुरू आहे. आज सकाळी बैठक झाली. बैठकीमध्ये 2 प्रस्ताव आणण्यात आले होते. मग आधीच आपण प्रेक्षकांनाही माहिती दिली की आतला ड्रामा काय झाला. 2 प्रस्ताव ठेवण्यात आले होते. या दोन्ही प्रस्तावांमध्ये ठेवण्यात नव्हते आले खरं तर 2 प्रस्ताव आणण्यात आले होते. पैकी एकच प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जो ठेवला गेला तो प्रस्ताव होता शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा हा एकमेव प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण खात्रीलायक सूत्रांनी त्या बैठकीतल्या जे नेते वरिष्ठ नेते त्या बैठकीत होते त्यांनी ही गोष्ट मला सांगितली की दुसरा प्रस्ताव पण तयार होता. दुसरा प्रस्ताव काय होता तर सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करता येईल का, किंवा त्यांचं नाव त्याच्यात सजेस्ट करण्यात आलं होतं. पण हे जर सजेस्ट केलं तर मुख्य मुद्दा बाजूला पडेल आणि मुख्य मुद्दा बाजूला पडता कामा नये. म्हणून फक्त शरद पवारांचा प्रस्ताव देण्यात यावा आणि तो प्रस्ताव चक्क फाडण्यात आला तिथे. आणि नंतर हे सगळे नेते शरद पवारांना भेटायला सिल्वर ओकला गेले. सिल्वर ओकला जाऊन त्यांनी शरद पवारांसमोर बाजू मांडली आणि आता थोड्याच वेळामध्ये शरद पवार आपला निर्णय जाहीर करणार आहेत. बरं, आजच का उद्या बारसूला खूप मोठं खरं तर एक आंदोलन आहे. उद्धव ठाकरे तिथे भेटायला जात आहेत. बारसूचा मुद्दा पेटलेला आहे. ते संध्याकाळी उद्धव ठाकरेंची सभा देखील आहे. महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सभा कॅन्सल झालेल्या आहेत. हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यातनं त्याच्यावर आपल्याला वेगळं विश्लेषण करावंच लागणार आहे. पण शरद पवारांच्या निर्णयाचा हा फक्त त्यांनी पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं होतं की आम्हाला विश्वासात न घेता घेतलेला निर्णय त्यामुळे तो अमान्य आहे. पण आता निर्णय घेताना त्यांनी विश्वासात घेतलाय का हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल. किंवा शरद पवारांनी बॅकफुटवर जाण्याचा, मागे जाण्याचा, राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तो पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता घेतला होता. आता मात्र त्यांना विश्वासात घेऊन करतील का हे देखील बघावं लागेल. आणि किती वेळ आता शरद पवार याला लावणार आहेत आणि याच्यानंतर नवीन प्रक्रिया काय आहेत. माझा अंदाज मी तुला सांगतो लागवी काय होणार आहे. कालपासून आपण चर्चा करतोय अनेकांची, अनेक राजकीय विश्लेषकांची आपण बोलतोय. 3 दिवस चर्चा खरं तर आपण करतोय. काहींनी म्हटलं शरद पवार राजीनामा मागे घेतील, काहींचं म्हणणं होतं की सुप्रिया सुळेंचं नाव पुढे दिलं जाईल. एक जो मध्यम मार्ग त्याचा निघू शकतो ज्याची अनेकांना शक्यता वाटते 2024च्या निवडणुकांपर्यंत तरी शरद पवार हे पक्षाचं नेतृत्व करतील अशी ती घोषणा करतील. कार्यकर्त्यांचा तोच आग्रह मुळात आहे की शरद पवारांनी एका महत्त्वाच्या निवडणुकीच्या प्रसंगी, एका महत्त्वाच्या निवडणुकीच्या वेळेस असं बॅकसीट वर जाऊ नये, त्यांनी ड्रायव्हर सीटवरच असावं, त्यांनीच राष्ट्रवादीचा गाडा पुढे हाकावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शरद पवार जर समोर असतील पक्षाचं नेतृत्व करणार असतील तरच पक्षामध्ये जान राहील, नवसंजीवनी राहील. पण एक उद्देश मात्र त्यातनं साध्य झालेला आहे. त्यात खरं तर त्यांना अनेक करायचे असतील. शरद पवार त्यासाठीच ओळखले जातात, ती त्यांची खासियत आहे. शरद पवार काय किती वेळात तो निर्णय नक्की काय घेतात हे देखील बघण्याचं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते काय निर्णय घेतात, किती टाईम फ्रेम ते देतात कार्यकर्त्यांना या तयारीसाठी. 2024च्या निवडणुकांपर्यंत जसं मी म्हटलं त्या निवडणुकांपर्यंत शरद पवारांना पक्षाचं नेतृत्व करायचं आहे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, इन द मीन टाईम हा जो मधला पिरियड आहे जोपर्यंत शरद पवार नेतृत्व करणार पक्षाचं, त्याच्यामध्ये काही पर्यायी व्यवस्था शरद पवार करतील का, की तोवर मी अध्यक्ष राहीन, मी अध्यक्ष म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालीन, पण त्या पिरियडमध्ये कार्याध्यक्षपदासारखी एखादी सोयीची जागा तयार करतील का. माझ्या मते ही दृश्य कुठली आहेत आपण दाखवते ती लागली. वायबी चव्हाण सेंटर परिसरामध्ये आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते येण्यास सुरुवात झालेली आहे. अनिल देशमुख त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत देशमुख. समितीची बैठक झाली होती. समितीने एकमताने निर्णय घेतला आहे की शरद पवार हेच अध्यक्ष राहतील. थोड्याच वेळात शरद पवार हे देखील आपला निर्णय जाहीर करतील. काय अपेक्षा आहे सर आपल्याला? आता पवारला मिळणार आहे. आम्ही वाट त्या ठिकाणी
वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे आता पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही मिनिटात शरद पवार यांचा देखील ताफा सिल्वर ओक या परिसरातून निघून वायबी सेंटर या ठिकाणी पोहोचणार आहे आणि बरोबर 15 मिनिटांनी आता मात्र शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला आता सुरुवात सुद्धा होणार आहे। कदाचित तो 5:30ची वेळ कितपत पाळू शकतील मला आता थोडी शंका वाटायला लागलेली आहे, कारण अजून ते निघालेले नाही आहेत आणि किमान त्यांना तिथे पोहोचायला 20-1 मिनिटं लागतील, त्यामुळे थोडीशी 5-1 मिनिटं उशिरा सुरू होईल त्यांची पत्रकार परिषद। पण थोड्याच वेळात शरद पवारांच्या या भूमिकेकडे आपलं लक्ष असणार आहे आणि काय बोलतात शरद पवार त्याचे अपडेट्स तुम्हाला लाईव्ह असणार आहेत। जुई आपल्यासोबत जोडली जाते, जुई आपल्यासोबत जोडली जाणार आहे, ती देखील सकाळपासून या सगळ्या बातमीवरती लक्ष ठेवून आहे। आपले सगळे प्रतिनिधी ऑन ग्राउंड आहेत, सकाळपासून कव्हरेज आपण बघतोय। शरद पवारांचा महत्त्वाचा निर्णय थोड्याच वेळात तुम्हाला बघता येईल लोकशाहीवरती। जुई, काय परिस्थिती आहे नक्की आणि आता किती वेळापर्यंत शरद पवार तिकडे निघणार आहेत? पवार साहेब आले फ्रेम तिकडे दाखवतो। जुई, साधारणतः किती वाजता शरद पवार यांचा ताफा तिथून निघणार आहे सिल्वर ओक परिसरातून? लागोपाठ जर आपण पाहिलं तर मग थोड्याच वेळामध्ये शरद पवार यांचा जो ताफा आहे तो सिल्वर ओकवरून रवाना होणार आहे आणि ते यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जाणार आहेत पत्रकार परिषद घेण्यासाठी। 5:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आज जर पाहिलं तर मग ही चर्चा होती की शरद पवार यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। खरं तर शरद पवार नेमकं काय बोलणार, कारण का समितीची बैठक झाली, या बैठकीमध्ये जो आहे तो निर्णय घेण्यात शरद पवार यांच्या गाड्या आवाज जो आहे तो आता बाहेर पडत आहे आणि शरद पवार हे बाहेर पडत आहेत। ते थेट आता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये त्यांची पत्रकार परिषद घेणार आहेत। शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो आता सिल्वर ओक मधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही पुढच्या सीटवरती आपला रोहित पवार आपल्याला पाहायला मिळत आहे। शरद पवार, जुई, शरद पवार आहे, त्याच्यासोबत प्रतिभा पवार त्यांच्या बाजूला बसल्या त्यांच्या बाजूच्या सीटवरती, त्यामुळे त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे। ठीक आहे जुई, तू त्याच्यावरती लक्ष ठेवून ना। शरद पवार आता निघाल्यात तिकडनं, तू पण तिकडेच जाणार आहेस त्यांच्या मागे, तर तू शरद पवारांचा हा कॉन्वॉय फॉलो करावा आणि आपण ते कुठे जात आहेत आपण त्याच्याकडे लक्ष ठेवूयात। तुर्तास आपण वायबी चव्हाणला जाऊया। वायबी चव्हाणला आपले प्रतिनिधी तिकडे आहेत आणि तिकडे तयारी सुरू होते। वायबी चव्हाणमध्ये आपल्याला दिसतात ही चित्र, आपण जी बघतो ती व्हिज्युअल्स जी आहेत ही लाईव्ह व्हिज्युअल्स तुमच्यासाठी येत आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरमधून, जिथे थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे आणि थोड्याच वेळात पुढच्या 20 मिनिटांमध्ये शरद पवार आपला निर्णय जाहीर करणार आहेत। आणि जसं मी पहिल्यापासून म्हणतो की कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघितला लागवी, त्यांना त्या निर्णयाची कल्पना आलेली आहे हेच दिसतंय, कारण सकाळीच जेव्हा फक्त प्रस्ताव मांडला गेला तेव्हाच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, कोणी फटाके फोडले, तिथे फुगड्या खेळून जल्लोष झाला, पण आता कार्यकर्ते तिथे मोठ्या प्रमाणात जमाई झालेले आहेत। कार्यकर्त्यांचा रेटा, कार्यकर्त्यांचा आग्रह या खातर शरद पवार काय निर्णय घेतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार लागले। सर, त्याचबरोबर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आज सुद्धा घडते, ज्यावेळी शरद पवार यांनी आपला निर्णय हा जाहीर केलेला होता अध्यक्षपदावरून निवृत्ती संदर्भातला, तेव्हा देखील प्रतिभा पवार शरद पवार यांच्या समवेत होत्या। आज देखील शरद पवार यांच्या बरोबर प्रतिभा पवार या आहेत, त्यामुळे पत्रकार परिषदेत त्या देखील सहभागी होणार आहेत। शरद पवार पत्रकार परिषद घेत असताना प्रतिभा पवार देखील त्यांच्या बाजूला असतील, त्यामुळे अर्थातच शरद पवार आज नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे, कारण कोर कमिटीनं आपला निर्णय जाहीर केलेला आहे, कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय, पण अद्यापही अध्यक्षपदावर नेमका कोण हा पेच मात्र कायमच राहिलेला आहे। हो, आता म्हणजे शरद पवार त्याचा काय निर्णय घेत आहेत, तर शरद पवारांचं नक्की काय मत ठरतंय, त्यांचा निर्णय फक्त ते पक्षापुरता घेत आहेत का, म्हणजे स्वतःच्या अध्यक्षपदापुरता घेत आहेत का, की काही पर्याय व्यवस्थेची सुद्धा घोषणा करताय, हे देखील महत्त्वाचं आहे लागवी। त्यांच्यासाठी हा निर्णय जो आहे ना, हा फक्त शरद पवारांना त्यांच्या पक्षापुरता मर्यादित नाही, त्याचे जे लॉंग टर्म परिणाम होणार आहेत ना ते होणार आहेत पक्षाच्या येणाऱ्या काळातल्या वाटचालीवरती, महाविकास आघाडीच्या येणाऱ्या काळातल्या वाटचालीवरती, कारण तातडीने आपण कितीतरी यांनी सगळ्यांनी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादींनी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किती जरी नाकारली ही फॅक्ट, तरी एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादीच्या या पेचाचा फटका वज्रमूठ सभांना पडला आहे। 2 वज्रमूठ सभा त्यांना रद्द कराव्या लागल्या, त्यांनी उन्हाचं कारण दिलं आहे। महाविकास आघाडीच्या सगळ्या वज्रमूठ सभा संध्याकाळी झाल्यात, संध्याकाळी कुठलं ऊन असणार आहे मला माहीत नाही, पण तरीसुद्धा त्यांनी त्या सभा रद्द केल्यात। मग यापूर्वीच्या सभा कशा घेतल्यात ते देखील त्यांनी उत्तर दिलेलं नाही, पण त्याचा फटका कुठेतरी पडतोय हे ते ओव्हर्टली जरी मान्य करत नसले, ओपनली मान्य करत नसले, तरी सध्या याचा फटका आहे। पुढच्या सभा होतील की नाही
यावर देखील शंका आहे. पण शरद पवारांच्या निर्णयावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. शरद पवार काय निर्णय घेत आहेत, ते पर्यायी व्यवस्था काय तिथे करतायत काही देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. पुढची 17 मिनिटं 38 सेकंद शरद पवार आपल्या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतील आणि आपली भूमिका ती महाराष्ट्रासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर मांडतील. फक्त महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचंच नाही, कार्यकर्त्यांचंच नाही, तर राजकीय वर्तुळाचं, महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या त्यांचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे. त्या पत्रकार परिषदेचे सगळे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील लोकशाही मराठीवर. निश्चित पुढची काही मिनिटंच केवळ उरलेली आहेत. 17 मिनिटं 13 सेकंद आणि या पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. पण अर्थात सगळ्यात महत्त्वाचा सरांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र सांगण्यात आलेलं होतं मवियाच्या सभा पुढे ढकलण्यासंदर्भातल्या ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पत्रकार परिषदेची. पुढच्या काही क्षणात, पुढच्या काही मिनिटात याच ठिकाणी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे, ज्यावर विशेष लक्ष असेल. शरद पवार यांचा ताफा सिल्वर ओक इथून निघालेला आहे. पुढच्या काही मिनिटात तो वायबी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचेल आणि हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी शरद पवार आपला निर्णय जाहीर करतील. कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्षित केलं जाणार नाही असं शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं. अर्थात या निर्णयानंतर तुम्हाला इथं पुन्हा बसावा लागणार नाही असं देखील शरद पवार आश्वस्त करताना दिसलेले होते. त्यामुळे अर्थात आज नेमका पवार काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सर, कार्यकर्त्यांचा जल्लोष अधिकच द्विगुणित होणार की शरद पवार काही वेगळाच निर्णय घेणार, काही बी प्लॅन तयार ठेवणार? ते बी प्लॅन तोच, तसं मी म्हटलं की बी प्लॅन त्यांचा असा फार वेगळा नसेल. पण बी प्लॅन जर असायचा कुठला त्यांचा, तर तो म्हणजे पक्षात पर्यायी व्यवस्था काही तयार करतात का शरद पवार, की स्वतः अध्यक्षपदावरती राहून पुढच्या काळासाठी त्यांच्यासोबतच कार्याध्यक्षपदासारखा एक प्रस्ताव ठेवत आहे का, की आहे तीच सिस्टम ते कंटिन्यू करणार. म्हणजे 3 ऑप्शन्स आपल्याला या क्षणाला मला दिसतात तिथे. एक, सगळ्यात पहिला ऑप्शन शरद पवार आपला निर्णय मागे घेतील आणि परिस्थिती जैसे थे राहील. दुसरं ऑप्शन, शरद पवार आपला निर्णय मागे घेणार नाहीत, त्याच्यावरती ठाम राहतील. हा दुसरा ऑप्शन आणि मग त्याच्यात त्यांना दुसरं नेतृत्व पक्षासाठी द्यावं लागेल. आणि तिसरं ऑप्शन जो आहे की ते कंटिन्यू राहतील स्वतः, पण तरीसुद्धा एक पर्यायी व्यवस्था आता सोबतच करून ठेवतील. 3 शक्यता सध्याच्या क्षणाला इथे आपल्याला दिसतात. या तिन्ही शक्यतांवरती त्यांचा विचार सुरू असेल. सगळ्या कार्यकर्त्यांना या 3 शक्यता आता इथे दिसून येतात. त्याच्याच अनुषंगाने पक्षाचे अनेक नेते, त्यांनी देखील आपल्या अनेक नेत्यांना लागवी ही चिंता आहे आपल्या राजकीय भवितव्याची. कारण महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती इतकी गेल्या काही दिवसांपासून अस्थिर खरं तर आपण म्हणू शकतो. 2019 नंतर 2022पर्यंत राज्याला जवळजवळ 3 मुख्यमंत्री मिळालेले आहेत त्या 3 वर्षांमध्ये, 3-4 वर्षांमध्ये. चौथा मिळतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. तर चौथा कोण असणार आहे ती चर्चा नेहमी अजित पवारांच्या नावाची होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या महत्त्वाच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका, ही सगळी परिस्थिती त्याच्या मागे बॅकग्राऊंड तर आहेत. सोबतच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार देखील आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येतोय, शिंदे आणि त्यांच्यासोबतचे काही सहकारी डिस्क्वालिफाय होत आहेत का, त्यांच्यावरती ती अपात्रतेची टांगती तलवार आहे. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती सध्याची राजकीय घुसळण जी झाली आहे, अत्यंत डायनामिक अशी राजकीय परिस्थिती राज्यामध्ये तयार झालेली आणि त्याच्यातच शरद पवारांचा निर्णय आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे वेगवेगळे त्याच्या निर्णयाबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जातात, वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जातात, स्पेक्युलेशन सुरू आहेत. शरद पवारांना हा निर्णय घेताना म्हणजे अर्थात शरद पवारांनी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतलेला असेल. तो त्यांच्या राजीनाम्याचा असेल किंवा आता जो पुढचा निर्णय घेणार आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा 100% विचार केलेला असेल. त्या दिवशी आपण विठ्ठल मणियारांशी बोलत होतो. शरद पवारांचे अत्यंत जवळचे मित्र विठ्ठल मणियार आहेत. विठ्ठल शेठ त्या दिवशी आपल्याशी बोलताना म्हणाले की शरद पवार कुठलाही निर्णय असा तडकाफडकी घेत नाहीत. त्याच्या मागे प्रचंड विचार असतो. ते पूर्ण विचार करून सगळ्या शक्यता प्लस मायनस प्रोज कॉन्स सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन शरद पवार ट्राय करत असतात. त्याच्यानंतर तो ते निर्णय घेत असतात. त्यामुळे आताचाही निर्णय जो असेल तो ऑब्व्हियसली विचार केलेला असेल. त्याच्या मागे त्यांचा विचार असेल, राजकीय खेळी असेल, राजकीय डावपेच त्याच्या मागे असेल. येणाऱ्या काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी असेल, राज्यातल्या राजकारणाची वाटचाल कशी असेल, त्याच्यामध्ये शरद पवार कुठे असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे असेल, त्याच्यामध्ये अजित पवारांचं काय स्थान असेल, सुप्रिया सुळेंचं काय स्थान असेल, पक्ष नंबर 1चा पक्ष कसा असू शकेल, राज्यातलं मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी पक्षाला कसं मिळू शकेल, या सगळ्या गोष्टींचा विचार खरं तर त्यांच्या आजच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की शरद पवारांची त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कशी वाटचाल असणार आहे. आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये लागवी कशा प्रकारे सोशल मीडियावरती काही मीम्स फिरत होते. म्हणजे एक मीम तर स्वतः भाजपचे वरिष्ठ नेते खासदार राहिलेले विनय सहस्त्रबुद्धे त्यांनी एक मीम शेअर केलं होतं त्यांच्या ट्विटरवरती. त्यात काय म्हटलं होतं, त्यांनी 3 फोटो शेअर केले होते.
राहुल गांधींचा, उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा. तर शरद पवारांच्या फोटोवर लिहिलं होतं की अध्यक्ष नसलेला पक्ष, उद्धव ठाकरेंच्या फोटोवर लिहिलं होतं पक्ष नसलेला अध्यक्ष, आणि तिसरा फोटो राहुल गांधींचा, त्याच्यात अध्यक्षांनी संपवलेला पक्ष. अशा प्रकारची चर्चा सुरू होती. त्यामुळे अध्यक्ष नसलेला पक्ष आणि पक्ष नसलेला अध्यक्ष ह्या ज्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत अशी मीम्स फिरत आहेत, चर्चा केली जाते, जोक्स फिरत आहेत, या सगळ्यांचा परिणाम कुठेतरी पक्षाच्या मॉरलवरती होऊ शकतो, पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती होऊ शकतो. या गोष्टींना देखील कुठेही आपल्याला इग्नोर आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे या सगळ्या घटना खूप महत्त्वाच्या आहेत. शरद पवारांचा आजचा निर्णय हा त्यांच्या पक्षासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 1999 पासून झालेली स्थापना, त्याच्यानंतर पक्षामध्ये फार कमी असे टर्निंग पॉईंट किंवा महत्त्वाच्या मोमेंट्स आले असतील, क्रुशियल मोमेंट्स आले असतील, त्यातला आजचा त्यांच्या पक्षाचा एक माइलस्टोन मोमेंट असणार आहे, जो थोड्याच वेळात पुढच्या 12 मिनिटात शरद पवार आपल्याला कळवणार आहेत. अगदी पुढच्या 12 मिनिटात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे. वायबी चव्हाण सेंटर बाहेर त्या आहेत. मीनाक्षी, शरद पवार यांचा ताफा पुढच्या किती मिनिटात वायबी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचेल? आता मात्र तिथं नेमकं काय घडतंय? अगदीच बरोबर आहे राघवी. सिल्वर ओकवरना म्हणजे शरद पवार आपल्या निवासस्थानावरना निघालेले आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काही मिनिटातच ते पोहोचत आहेत. आपण बघू शकतो त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत. 2 तासाच्या गजरामध्ये या ठिकाणी शरद पवारांचा आज यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी स्वागत होणार आहे. काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी फुलं घेऊन शरद पवारांच्या स्वागतासाठी उभे आहेत. काय सांगाल, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ज्या काही तुमच्या घोषणाबाजी, नारेबाजी सुरू होती, एकीकडे आता तुम्ही थांबलेला आहात आणि कुठेतरी हास्यमय चेहरा जो आहे आज पाहायला मिळतोय, काय नेमकं ह्याचं कारण आहे? कालच आदरणीय पवार साहेबांना जेव्हा समजलं की कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहित आहेत, एवढ्या घोषणाबाजी करतायत, पवार साहेबांना पायाचा त्रास असताना देखील साहेब एवढ्या उन्हात खाली आले. जवळजवळ 17-18 मिनिट ते आमच्याशी बोलत होते आणि ते हेच म्हणत होते की तुम्हाला उन्हात उद्या बसावं लागणार नाही, अशी काहीतरी निर्णय होईल, चांगला होईल, काहीतरी होईल. एक संवेदनशील नेता काय ताकदीचा असतो. आम्हाला जो आनंद आहे, आम्हाला काही नाही वाटलं उन्हात बसल्याचं, घसा बसल्याचं. तो माणूस 65 वर्ष या देशाला आणि राज्याला सर्व करतोय. आमची जबाबदारी आहे एका सैनिकाला, या महाराष्ट्राच्या खऱ्या शिपायाला, गरजा महाराष्ट्र माझा कशाला म्हटलेला आहे. हा गरजा महाराष्ट्र या व्यक्तींनी गरजा केलेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी असतील, या लोकांनी गरजा, तोच वारसा पवार साहेबांनी पुढे चालवला. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा सॅल्यूट करत होते की साहेब, तुमच्यासारखा बाहुबली, तुमच्यासारखा भीष्म कुरुक्षेत्रातून एवढ्या साध्या पद्धतीने रिटायरच होऊ शकत नाही. आम्हाला ते मान्यच नाही. यू शुड बी इन द कुरुक्षेत्र. यू आर अ वॉरियर, यू आर अ फायटर, अँड येस यू आर अ टायगर, यू आर अ जेव. नक्कीच फुलं तुम्ही घेऊन उभा आहात. कशा पद्धतीत शरद पवारांचं स्वागत तुम्ही करणार आहात, काय सांगाल? आम्ही त्यांना एक कसं आहे, फुल नाही फुलाची पाकळी. आमच्याकडे सामान्य कार्यकर्ते आहेच काय, प्रेम देण्यासारखं आहे. आम्ही त्यांना प्रेम देऊ शकतो. आम्ही त्यांचं प्रेमाने स्वागत करणार की साहेब, तुम्ही कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी हा निर्णय मागे घेताय, याच्यापेक्षा दुसरी दिवाळीच असू शकत नाही. नक्कीच राघवी, आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात हे तरुण जे आहेत ते उतरलेले आहेत आज त्यांच्या स्वागतासाठी. आपण बघू शकतो फुलं घेऊन आलेले आहेत. महबूबजी, काय सांगाल, अखेर तुमची प्रतीक्षा जी आहे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कुठेतरी आता तुम्ही थांबलेला आहात, मात्र हा आनंद काय सांगतोय? आजचा आनंद हा शब्दात व्यक्त करण्यासारखा नाहीये. आम्हाला एवढा आनंद झालाय कारण आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेब हे आमच्या सगळ्याचे विनंती मान्य करून आज राजीनामा माघारी घेतील. समितीने देखील त्यांचा राजीनामा फेटाळला आहे आणि आम्हाला सगळ्याला याच्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात याचा आनंद आहे. देशाला पवार साहेबाची गरज आहे. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही तर मोदी विरोधक जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाला पवार साहेबाची गरज आहे. त्यांनी सगळ्यांनी देखील विनंती केली की पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा. नक्कीच कुठेतरी या तरुणांनी चॉकलेट देखील आणलेली आहेत, काय सांगाल, काय याचं कारण आहे? हे गोड वाटण्याचं कारण हे आहे कारण आतापर्यंत आम्ही शरद पवार साहेबांना बघितलंय, पण आतातून आम्ही बघणार शरद पवार साहेब पार्ट 2. आणि हे पार्ट 2चा जर टीजर आला, मी सांगतो मोदी सरकार आता हे वेळ तुम्हाला ध्यान द्यायची, लक्ष द्यायचे, कारण येणारे वर्षात आमचे शरद पवार साहेब देशाचे पंतप्रधान होणार अशी आमची इच्छा आहे आणि ते मेहनत आम्ही महबूब शेख भाई यांच्या खाली करणार.
नक्कीच आपण बघतोय अगदी फुल नाही तर फुलाची पाकळी याच अनुषंगाने आपण बघू शकतो हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आज त्यांचा चेहरा जो आहे तो खुलून आपल्याला पाहायला मिळतोय, खुलून उठलेला आहे। थोड्याच वेळात अगदी शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल होतील। मात्र 5:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये केवळ मीनाक्षी 7:51 उरलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला देखील सुरुवात होणार आहे। शरद पवार आपण मीनाक्षीला सांगावं की तिथे काय साधारण दृश्य आहे, आम्हाला तिच्या कॅमेरामनला की तिथे किती लोक जमलेत वायबी चव्हाणला हे दाखवावं तिच्या कॅमेरामनने आपल्याला, म्हणजे आपल्याला अंदाज घेता येईल। आम्हाला दाखवशील साधारणपणे तिथे काय परिस्थिती आहे मीनाक्षी? नक्कीच मी रोशनला विनंती करते, रोशन माझ्या मागची दृश्य जी आहेत ती आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना दाखवण्याची या ठिकाणी कृपा करावी। सगळेच तरुण आणि तरुणी जे आहेत, सगळेच राज्यभरातले कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। आज त्यांच्या हातामध्ये आपल्याला फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। मात्र फुल नाही तर फुलाची पाकळी या ठिकाणी साहेबांसाठी त्यांनी आणलेली आहे। मात्र त्यांचं स्वागत जे आहे आपण पाहिलं होतं की प्रदेश कार्यालयाबाहेर मीनाक्षी कॅमेरामॅनला त्या ठिकाणी विनंती करावी आणि ही दृश्य खरं तर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यामुळे फुल स्क्रीनवर ही दृश्य दिसावी। या अनुषंगाने ही दृश्य आपल्या माध्यमातून घरी बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील। फुल स्क्रीनवर ही दृश्य दाखवायची आहेत। किती मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। लॉंग शॉट घेऊन हा सगळा व्हिडिओ हे सगळं दृश्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचवावं। फुलांच्या पाकळ्या वगैरे घेऊन कार्यकर्ते तर या ठिकाणी हजर झालेलेच आहेत, पण इतरही कार्यकर्ते आहेत की जे अहोरात्र त्या ठिकाणी बसलेले होते। उन्हाची तमा न बाळगता, आपण काय खाल्ले याची तमा न बाळगता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते। ही पाहूया दृश्य, पहा किती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। वायबी चव्हाण सेंटरमध्ये अगदी पुढच्या काही मिनिटात पवार यांचा ताफा पोहोचतोय। आपण बघू शकतो या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा जो जल्लोष आहे, आनंद जो आहे, तर या ठिकाणी हे कार्यकर्ते नाचताना आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी शरद पवार येण्याची वाट जी आहे ते खूप आतुरतेने या ठिकाणी बघत आहेत। मात्र महिला कार्यकर्ते असो किंवा मग या ठिकाणी सगळेच तरुण मोठ्या प्रतीक्षेमध्ये आहेत शरद पवार कधी पोहोचतील। एकीकडे आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो पाहायला मिळतोय वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर। तर दुसरीकडे हे कार्यकर्ते कशा पद्धतीने आपला जल्लोष जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळतं। अगदी थोडे मिनिटं राहिलेले आहेत, काही क्षण राहिलेले आहेत। शरद पवार या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल होतील। सिल्वर ओकवरनं शरद पवार निघालेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी ते पोहोचतील। कार्यकर्ते आपण बघू शकतो सुरक्षा व्यवस्था देखील त्या ठिकाणी आता वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे कुठल्याही क्षणात शरद पवार यांचा ताफा या ठिकाणी पोहोचणार आहे। मीनाक्षी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले रहा। ही दृश्य, हा जल्लोष आपल्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवणं ही खरं तर अपेक्षा आहे। सर, आजच्या पत्रकार परिषदेचे पडसाद आगामी काळात महाराष्ट्रातल्या राजकारणात उमटणारच आहेत, यात तीळ मात्र शंका नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मवियाचं भवितव्य नेमकं काय असेल हे आजच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे। हो, म्हणजे सगळ्यात मोठा परिणाम जर शरद पवारांच्या निर्णयाचा त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त इतर कुठल्या घटकावर होणार असेल तर ऑब्व्हियसली महाविकास आघाडीवरती होणार आहे। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीची पुढची वाटचाल नक्की कशी असणार आहे, त्यामध्ये शरद पवारांची काय भूमिका असणार आहे, त्याच्यामध्ये अजित पवारांची काय भूमिका असणार आहे, सुप्रिया सुळेंची काय भूमिका असणार आहे, सगळ्यात प्रश्नांची उत्तर खरं तर आज मिळू शकतात इथे। शरद पवारांनी अर्थात जसं मी मगाशी पण सांगितलं या सगळ्यांचा विचार केला असेलच त्यांनी। 2 दिवसापासून वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे तर्कवितर्क तिथे मांडलेले आहेत। काय होऊ शकतं, शरद पवार कोणी म्हणतं की निर्णय मागे घेणार नाही। त्यांच्या भगिनी सरोज पाटील आपल्याशी काल बोलल्या, लोकशाहीवरती त्या होत्या। त्यांनी सांगितलं की शरद पवार आपला निर्णय कधी मागे फिरवत नाहीत, पण आता रेटाच एवढा मोठा कार्यकर्त्यांचा आहे। म्हणजे शरद पवारांची गाडी तिथे आली आहे का? शरद पवार तिथे कार्यकर्त्यांच्या तिथे नेत्यांच्या गाड्या तिथे पोहोचत आहेत। थोड्याच वेळात कदाचित शरद पवारांचे तर हा शरद पवारांचा ताफा इथे असावा। त्यांच्या वायबी चव्हाण इथे त्यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि कार्यकर्त्यांनी तिथे पुष्पवर्षाव तिथे करतायत। थोड्याच वेळात त्यांचा निर्णय जाहीर होणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार थेट पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। शरद पवारांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे, राजकीय वर्तुळांचं लक्ष आहे। अनेक नेते आज घरात बसून ही पत्रकार परिषद बघत असतील, काही जण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती पत्रकार परिषद बघत असतील। शरद पवार काय निर्णय घेणार? शरद पवार राजीनामा मागे घेणार की पक्षाचं नेतृत्व करणार?
करणार तर किती दिवस करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. आणि समजा करणार असतील तर सोबतच पर्यायी व्यवस्था काही करणार आहे का, किंवा आपला उत्तराधिकाऱ्याची घोषणा शरद पवार करणार आहेत का, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची उत्तरं अवघ्या काही क्षणांमध्ये आपल्याला मिळणार आहे. हे सगळे लाईव्ह अपडेट्स तुम्ही बघताय लोकशाही मराठीवर. थोड्याच वेळात शरद पवार यांचं आगमन झालेलं आहे. शरद पवार पोचलेले आहेत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं नरिमन पॉईंटमध्ये. तिथे कार्यकर्ते आपण मगापासून बघतोय, ऑलरेडी कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे. त्यांना जणू कल्पना आलेली आहे की शरद पवार काय निर्णय घेणार आहेत. आणि आता शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला संबोधित करतील. खरं तर त्यांना स्वतः शरद पवारांना वाट काढणं अवघड झालेलं आहे तिथे. इतका कार्यकर्त्यांचा हा रेटा आहे कार्यकर्त्यांचा. इथून माझ्या मते त्यांची पत्रकार परिषद सुरू व्हायला आता आपल्या वेळेप्रमाणे त्यांनी दिलेल्या 5:30च्या वेळेप्रमाणे अवघी काही मिनिटं शिल्लक असली तरीसुद्धा पुढच्या काही क्षणामध्ये शरद पवार कार्यकर्त्यांना तिथे हाताने खुणवत आहेत की थांबावं कार्यकर्त्यांनी आणि जातील. आपण विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेल्यात फोनवरती. विद्याताई, ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचा ऑलरेडी जल्लोष सुरू झालेला आहे, कार्यकर्त्यांना कल्पना आली आहे का शरद पवारांचा निर्णय काय असणार आहे? नाही, समितीने जो निर्णय दिलेला आहे की हा राजीनामा आम्ही स्वीकारणार नाही म्हणून, त्याच्यावरती आमचे सगळे कार्यकर्ते खूप खुश झालेले आहेत. आणि आता पवार साहेब येतील आणि काय ते डिक्लेअर करतायत त्याच्यावर सगळ्यांची उत्सुकता लागून राहिलेली आहे की आता काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे ते. आणि ते काहीतरी पॉझिटिव्ह असेल असं आम्हाला वाटतंय, कारण काल पायऱ्यांवर बसतो तेव्हा आले साहेब आले तेव्हा. निश्चित. हॅलो. हा विद्याताई, तुम्ही तिथेच वायबी चव्हाणला तुम्हाला दिसतात. आम्ही प्रेक्षकांना दाखवतो लाईव्ह तिथे शरद पवारांचं आगमन तिथे झालेलं आहे. इथे कार्यकर्त्यांचा जल्लोष झालाय खूप मोठ्या प्रमाणात. होय. ढोलकी आणि हे वाजत कार्यकर्ते इकडे आलेले. पण विद्याताई, कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे त्याच्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांच्या भावना, ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय. शरद पवारांचं आगमन तिथे झालेलं आहे. शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर इथे पोहोचलेले आहेत. पत्रकार परिषदेच्या दिशेने शरद पवार जात आहेत. थोड्याच वेळात शरद पवार आपला निर्णय जाहीर करतील. कार्यकर्त्यांना बाजूला करण्यास शरद पवार विनंती देखील करतायत. ही दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर वायबी चव्हाण सेंटर परिसरामध्ये गर्दी केलेली आहे. प्रतिभा पवार यांच्या समवेत शरद पवार या पत्रकार परिषदेकरता उपस्थित होतात. मात्र शरद पवार एकटेच वायबी चव्हाण सेंटरमध्ये आत दाखल होत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा आहे. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी होते आणि याच दुतर्फा असलेल्या कार्यकर्त्यांच्या या गर्दीतून शरद पवार वाट काढत आता पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचत आहेत. हा तो पत्रकार परिषदेचा हॉल आहे. तिथे आपल्याला दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते, पत्रकार, मोठ्या प्रमाणात फोटोग्राफर्स तिथे आहेत. मीडियाचा प्रचंड या सगळ्या घडामोडींवरती फोकस आहे. अनिल देशमुख आपल्याला तिथे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतरही नेते त्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत. मगाशी खाली जल्लोष करणाऱ्या सक्सेना सलगर तिथे आपल्याला दिसत आहेत. माझ्या मते शरद पवारांचं तिथे आगमन झालेलं आहे. सुप्रिया सुळे स्वतः आता पुढे आलेल्या आहेत. शरद पवारांसाठी त्या वाट तयार करतायत. तिथे अनेक माध्यमांमध्ये इतकी उत्सुकता आहे खरं तर शरद पवार काय निर्णय घेतात याचा, आणि त्याचं विश्लेषण खरं तर आपण करणार आहोत. आज संध्याकाळी पुन्हा एकदा आपण भेटू. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर नक्की पत्रकार परिषदेचे काय अर्थ काढायचे याच्यावर देखील आपण विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत काही वरिष्ठ राजकीय विश्लेषक देखील असणार आहेत. थोड्याच वेळात काही क्षणांमध्ये शरद पवारांचा तो निर्णय आपल्या समोर येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.